च्या या महालक्ष्मी मंदिरामध्ये औक्षण तर झालं. आता जरा बोलतं करूया या सगळ्या वहिनींना. आणि तसंच अजूनही ते औक्षणाचं ताट, ती थाळी रिकामी आहे. नावं नंतर जाणून घेतो, पण आधी एक अक्षर देतो. अक्षरावरून आधी उखाणा घ्यायचा. आणि लक्षात ठेवा, त्या उखाण्यामध्ये महालक्ष्मीचा उल्लेख असायलाच पाहिजे. तेव्हा अक्षर आहे महालक्ष्मी मधला म. महालक्ष्मीला ओटी भरते वाकून, संजय रावले नाव घेते तुमचा मान राखून. अभिनंदन. चला, जमवलं. त्यामुळे आता हे मोठं बक्षीस तुम्हाला आलं पहिल्या खेळातलं. औक्षण झालं, पहिल्या खेळाची सुरुवातही झाली. जरा या सगळ्यांची, आता या सगळ्या वहिनींची नावं जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. कल्पना देवेंद्र पटेल, राहणार महालक्ष्मी. महालक्ष्मी, काय करता आपण? माझं नारळ फुलचं दुकान आहे. नारळ फुलचं दुकान आहे. म्हणजे तो व्यवसाय तुम्ही किती वर्ष करताय? आता लग्न करून मी आले 11 वर्ष मला झाली इकडे. लग्न करून आलात का? आधी कुठे होता तुम्ही? मुंबईला. मुंबईला होता. हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. दीपा रमेश देशमुख, हां. राहणार महालक्ष्मी. बर. आणि मग तुम्ही काय करता? नारळ हाराचं दुकान. नारळ हाराचं दुकान आहे. तुम्हाला कधी वाटलं होतं इतक्या जणींना तुम्ही खरं तर ओटीचं ते ताट देत असाल किंवा ते नैवेद्याचं ताट देत असताना असं कधी वाटलं होतं की या खेळात महालक्ष्मीच्या घटस्थापनेच्या दिवशी पैठणीच्या खेळात तुम्हाला सहभागी होता येईल असं? असं कधी वाटलंच नाही. नाही, कधी नाही, कधीच नाही वाटलं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. माझं नाव सौ सुनंदा संजय लाडे, राहणार महालक्ष्मी. तुम्ही रागावलायत का माझ्यावर? जरा आता कशा छान हसलात ना तुम्ही, बरं वाटतं ना जरा हसलं.